नमस्कार सर्वांना. हाऊस क्वीनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, पाऊस पडायला लागला ना, आपल्याला असं काहीतरी खावंसं वाटतं, की काय-काय खाऊ आणि काय-काय नाही. काय कुणाला चमचमीत खावंसं वाटतं आणि कुणाला काहीच खावंसं वाटतं. भजी तळून खातात, हे तळून खातात, ते तळून खातात. तर मी आज इथं मस्त अशी ना लापसीची खीर बनवणार आहे. तर चला, इथे ना मी सव्वा वाटी अशी लापशी घेतलेली आहे आणि कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. तो व्हिडिओ बनवायला मी विसरली. तर काही हरकत नाही, एवढं तर तुम्हाला समजेलच. आणि लापसी त्याच्यामध्ये टाकून दिली. छान त्याला अशी मऊसूत शिजवून घेतली. त्याच्यानंतर मी 1 वाटी, त्याच वाटीने 1 वाटी गूळ टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याला थोडा वेळ 5 मिनिटं मी शिजवून दिलं छानपैकी आणि त्याच वाटीने 1 वाटी मी दूध त्याच्यामध्ये टाकलं. त्याला पण मी 5-1 मिनिटं छान शिजवून दिलं. मस्त अशी खीर रेडी झाली. तुम्ही बघू शकता कलर, दूध टाकल्यावर कलर त्याचा एकदम छान आणि मस्तच झालेला आहे. तुम्हाला दिसतच असेल. तर बघू शकता खीर एकदम मऊसूत, एकदम जसं आपलं हे असतं ना, काय म्हणतात त्याला, लोणी असते ना, तसं शिजलेलं आहे. मग काय, शिजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर टाकली आणि खीर रेडी आहे. अजून त्याला आपण थोडंसं सजवायचं आहे, ते नंतर पुढे बघूया. तर डीमार्टमध्ये मी गेली होती ना, तर हे मला वाट्या खूप आवडल्या. तर म्हणलं चला आज खीर बनवते, तर ह्याचं उद्घाटन त्याच्याचबरोबर करूयात. तर चला, जेवढे पाहिजे तेवढे मी वाट्या काढून घेतल्या. वाट्याची क्वालिटी वगैरे एकदम छान आहे. फक्त ₹99 आहे. जर तुम्हाला दिसली ना, तर नक्की घ्या. खूप छान आहे. तर बाकीच्या ठेवून देते. जेवढे माणसं आहेत तेवढेच काढून घेतले मी. तर चला, इथे आपल्याला आता खिरीची सजावट करायची आहे. त्याच्यासाठी मी घेतले 4-5 काजू, 4 काजू, 4 बदाम आणि थोडेसे चारोळे घेतले. त्याला लांब-लांब असे मी कापून घेतले आणि मस्त एका आपण फोडणी देतो ना, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलं मस्त आणि त्याच्यामध्ये मी ते काप टाकून दिले. छान असं थोडासा लाल कलर होईपर्यंत मी त्याला तळून दिलं. त्याच्यानंतर मग मी टाकले ते कुकरमध्ये. तर तुम्ही बघू शकता काय कलर आलेला आहे तुपाचा, मस्त असा छान. तर ना हे दाताखाली जेव्हा येतं ना आपल्या, आपण खाताना वाह! वाह! काय मस्त लागतं. तर चला, इथं आपण सर्व्ह करूया. खीर तयार आहे, रेडी आहे. तर माझ्याकडे जेवढ्या मी वाट्या काढल्या होत्या ना, त्याच्यामध्ये आपण खीर सर्व्ह करूया, कारण आम्ही माणसंच एवढे आहोत. तर बघू शकता तुम्ही ते खिरीला छान असं कलर आलेला आहे. नक्की तुम्ही पण करून बघा. पावसातनं आपल्याला खूप काही-काही खावंसं वाटतं, तर नक्की तुम्ही करून बघा. खीर कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. छान-छान कमेंट पण करा आणि जे बाकीचे कापलेले काप होते ना, मी त्याच्यावर सजावटीसाठी टाकून दिले, सॉरी. तर बघू शकता इथे मस्त अशी खीर रेडी रेडी आहे. तुमच्या तोंडाला पाणी आलंय ना? आलंच असेल नक्की. तर चला, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.